माझं पूर्ण प्लॅनिंग स्पॉईल झालं होतं. काय ना ते पुढे सांगते. त्याआधी जी भाजी आहे हरभऱ्याची आणि तुरीच्या शेंगा मला माझ्या सोसायटीमधल्या फ्रेंडने दिल्या होत्या, ते सगळं साफ करायला घेतलं तर शिवांशने बघताय सगळ्या घरभर पसारा करून ठेवला. ही हरभऱ्याची भाजी ना मला प्रचंड आवडते. म्हटलं चला आज तीच बनवूया. आता ही भाजी ना धुवून घ्यायची नसते, तिच्यावर जो आंबटपणा असतो ना तो टिकून राहायला पाहिजे, पण इतकी जास्त फवारणी करतात ना आजकाल भाज्यांवरती वगैरे, मग म्हटलं चला धुवूनच घेऊया. खूप जास्त सिंपल रेसिपी आहे. चण्याची डाळ भिजत घातली होती, हिरवी मिरची आणि लसूणचा ठेचा केला होता आणि ना एका पॅनमध्ये भरपूर असं तेल घालायचं आहे. त्यानंतर हिरवी मिरची लसूणचा ठेचा टाकायचा, तो परतून घ्यायचा, भिजवलेली चण्याची डाळ टाकायची आणि स्वच्छ धुवून ठेवलेली भाजी टाकून छान असं हलवून घ्यायचं. चवीनुसार मीठ टाकायचं आणि पुन्हा हलवून घ्यायचंय. आता भाजी शिजत होती तोपर्यंत म्हटलं चला भाकरी बनवून घेऊयात आणि मी काही करायला घेतलाय आणि माझा शिवांश मागे राहील ना असं तर कधी होतच नाही. तोही लगेच भाकरी करायला चालू झाला होता. तोपर्यंत ना इकडे भाजी छान अशी शिजली होती. जेवण करायला घेतलं. इकडे मस्त मुगाच्या डाळीचं वरण केलं होतं, भाकरी आणि भात. आता माझं प्लॅनिंग स्पॉईल झालं. त्याचं कारण असं की संडेला ह्यांचा बर्थडे होता आणि मला छान असा सेलिब्रेट करायचा होता, पण नेमके ते त्या दिवशी आजारी पडले आणि त्यांची बिलकुल पण इच्छा नव्हती काही करायची. त्यामुळे यावर्षी ना फक्त चॉकलेटवरतीच भागवलं. संध्याकाळी केसांना तेल लावून घेतलं, दुसऱ्या दिवशी हेअर वॉश करायचा म्हणून. तर असा होता दिवस. भेटू नेक्स्ट